राधानगरी धरणाचे सगळे स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या आहेत। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, राधानगरी धरणाचे जे आता सगळे दरवाजे उघडले गेलेले आहेत, नेमका किती विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना काय सूचना दिल्या गेल्या? रिद्धी, कालपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि परिणामी अशा पद्धतीनं धरणातील पाणी पातळी जी आहे ती वाढलेलीच आहे। मात्र त्यातून विसर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। राधानगरी धरणाचा विशेष करून या ठिकाणी उल्लेख करत ज्याचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो सुरू आहे। जवळपास 11,000 क्युसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग जो आहे तो या धरणातून भोगावती नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कालपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे। हवामान विभागानं देखील कोल्हापूर जिल्हा आणि सगळ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली होती आणि काल दिवसभरच पावसाची संततधार अनेक ठिकाणी पाहायला मिळाली होती। आज सकाळी देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळं पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढलेली आहे। 19 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे असंच पावसाचं प्रमाण जे ते राहिल्यानंतर अजूनही काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या। जी शेखर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।